भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी सरकार के 11 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में विकसित भारत संकल्प यात्रा के तहत महाराष्ट्र पूर्व वन मंत्री तथा विधायक बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के विधायक सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पार्टी के देश के पंत प्रधान नरेंद्र मोदी के 11वें वर्षगांठ के उपलक्ष्य में पत्रकार परिषद का आयोजन किया और चंद्रपुर के एनडी होटल में आयोजित इस माजी वन विकास अध्यक्ष चंदेल सिंह चंदेल और राजूरा विधानसभा क्षेत्र के आमदार देवराव मोंगड़े व भारतीय जनता पार्टी के ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा व राहुल पावड़े मुख्य अतिथि के रूप में पहुंचे। क्षेत्रीय विधायक सुधीर मुनगंटीवार का स्थानीय जनता द्वारा फूल मालाओं से स्वागत किया है। कार्यक्रम को संबोधित करते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार ने कहा कि 11 वर्ष पूर्व देश की स्थिति कुछ और थी और आज देश की तेजी से विकास के पथ पर अग्रसर है। उन्होंने कहा, प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में 2047 तक देश को विकसित राष्ट्र बनाने का संकल्प लिया गया है और इस संकल्प को साकार करने के लिए केंद्र सरकार द्वारा चलाई जा रही योजना जैसे कि प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, जन धन योजना, किसान सम्मान निधि, मुफ्त राशन योजना विस्तार सीधे आमजन तक लाभ पहुंचा रही है। चंद्रपुर क्षेत्र की प्रगति का उल्लेख करते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार ने बताया कि नगर की सड़कें बेहतर हो रही हैं और नगर पालिका में पार्कों का निर्माण हो रहा है। देखिए पूरी खबर भारत न्यूज़ 24 से संवाददाता प्रमोद दुबे की। संशय निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। संशय निर्माण करण्याचं जेव्हा आपण म्हणतो ना की द्राक्ष आंबट ही मन त्यासाठीच आहे। जेव्हा आपल्याला यश येत नाही तेव्हा मात्र ज्यांना यश येतं त्यांच्या यशाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, संभ्रम निर्माण करणं, संदिग्धता निर्माण करणं, त्या यशाबद्दल आपण काहीतरी नकारात्मक बोलणं हा याचा भाग दिसतो। सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी या अगोदर माननीय मोदीजींचं कौतुकही केलं आहे। माननीय मोदीजींचं प्रशासन बघण्यासाठी ते स्वतः गुजरातच्या दौऱ्यावर गेले आणि या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी पाठिंबाही दिला आहे। तर शेवटी भेट झाली म्हणून त्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या ऐवजी त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी सुद्धा माननीय राज ठाकरे साहेबांची भेट घ्यावी, त्यांना आपला विचार पटवावा, मुंबईच्या प्रगतीचा ब्लूप्रिंट त्यांनाही सांगावं। कारण राज ठाकरे साहेबांना ब्लूप्रिंट सांगितली तर कदाचित मग तुमच्याबद्दल आदर निर्माण होण्याची शक्यता आहे। पण आमची भेट झाली म्हणून आपण असं संदिग्धता निर्माण करू नये। त्यांच्या पक्षाला एवढी मोठी पनौती लागली आहे तर त्यांचं काय चूक आहे हो? कुठं होते, काय होतास तू, कुठपर्यंत पोहोचलास तू, काय आवाज होता? आज मग त्यांना त्यांच्या नजरेने त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षासाठी हे पनौती सरकार आहे असं त्यांना वाटणं याच्यामध्ये गैरवाजवी काय आहे? त्यांना पनौतीच लागली आहे। माननीय रानगावकर साहेबांना सूचना केल्या आहे। मी जरी आता आमदार असलो तरी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण या अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये रानटी हत्ती आले तिथं वित्तहानी झालीच पण जीवितहानी झाली आणि म्हणून या दृष्टीने उपाययोजना करणं, या दोन प्रकारच्या आपण उपाययोजना करतो त्या दोन्ही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे आणि यांना धीरे धीरे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या बाहेर काढणं हे गरजेचं आहे। अन्यथा जास्त नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण वन विभागाचे अधिकारी लक्ष ठेवू नये। राहुल गांधीने तो प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर। असं म्हटलं जात आहे की बिहार आणि पंजाबच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये आहे, त्याच्यामुळे हे आरोप करते। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? नाही, आता पराभवाच्या छायेत आहे हे तर पत्रकारांच्या विविध सर्वेमध्ये जागा आहे। कारण बिहारमध्ये तर काँग्रेस हा काही मैदानातला मोठा पैलवान नाही आहे। तिथं जे काही युद्ध होणार आहे ते साधारणतः भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष किंवा लालू प्रसाद यादव साहेबांची RJD व त्यांचे मित्रपक्ष असाच तो लढा आहे। त्यात काँग्रेस काही दृष्टिक्षेपात असण्याचं कारण नाही, पण काही लोक पराभवाच्या कारणाची अगोदरच तजवीज करून ठेवतात। तर मला वाटतं ती त्यांची तजवीज आहे। कारण याचं कारण साधं आहे। EVM मशीन भारतीय जनता पार्टीने आणली नाही। EVM मशीनचा पहिला प्रयोग 1980 मध्ये झाला। मग त्यानंतर भाषणं तुम्ही लोकसभेतही काढा, किती काँग्रेसच्या कॅबिनेटमध्ये मशीन खरेदीचे निर्णय झाले,
2010-11मध्ये भाजपतर्फे EVMच्या बाबतीमध्ये जेव्हा विषय मांडला तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगजींनी किती मोठं भाषण दिलं, समिती नेमली, त्याचा आवाज आला. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं है कोई माई का गाल जो EVM मशीन पे शंका उपस्थित करता है, कोणताच पक्ष गेला नाही. मला असं वाटतं की EVM मशीनच्या उपयोगावर शंका उपस्थित करण्याच्या ऐवजी जर आपल्या कृती आचरणामध्ये काही बदल केला तर कदाचित यश मिळू शकतं.